टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षापासून पाणी टंचाई आहे। नागरिकांना 8-8 दिवस पाणी मिळत नाही। याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 ठिकाणी हे रिकामे हांडे बांधून आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी वरती रिकामे हांडे बांधलेले आहेत आणि त्यावर बॅनर लावण्यात आलेले आहे की लबाडून पाणी द्या ही घोषणा देत, लबाडून पाणी द्या ही घोषणा देत हे आंदोलन आजपासून सुरुवात झाले। आपल्यासोबत या छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब आहेत। लबाडून पाणी द्या असं म्हणत आंदोलन चालू आहे। पाणी टंचाई भरपूर आहे, काय सांगाल? पाणी टंचाई इतकी जबरदस्त आहे, जायकवाडी भरलेलंच आहे, रिकामा नाही आहे। पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी यांची काही यंत्रणाच नाही आहे। महापालिकेचे नाही, MJPचे नाही, सरकारचे पण नाही। त्यामुळे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना पोलिसांच्या घरीसुद्धा पोलिसांच्या त्या ताईला विचारा पाणी येतं का म्हणून, कुठेच नाही त्या ठिकाणी। म्हणजे पाणी येतच नाही। माझ्या घरीसुद्धा 12 दिवसांतर पाणी आलं, मी रागवलं त्यानंतर 12 टँकर आलं। ही अशी परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्तच करावा लागेल आणि सरकारने त्या ठिकाणी जर काही केलं नाही तर आम्ही 14 किंवा 15 तारखेला आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा हंडा मोर्चा करणार आहोत। त्याची ती तयारी आहे। हळूहळू सगळीकडे त्या ठिकाणी वातावरण निर्मिती आहे आणि वातावरण निर्मिती करून त्या ठिकाणी आता उद्यापासून आम्ही सकाळी त्या ठिकाणी नागरिकांना भेटणार आहोत। नागरिकांना भेटून त्या ठिकाणी प्रत्यक्ष सांगणार, संपूर्ण माहिती देणं त्यांना आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आज आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आंदोलन आमचं ठिकठिकाणी सुरू झालेलं आहे। काही जर म्हणतात तुमची सत्ता महापालिकेत होते, तुमचे महापौर होते। माझी सत्ता महापालिकेत होती त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी केंद्रातून 792 कोटीची योजना आणली होती। ह्याच भाजपवाल्यांनी या MIM वाल्यांनी ती होऊ दिली नाही, कारण श्रेय मिळेल शिवसेना म्हणून आणि म्हणून या ठिकाणी आमची सत्ता होती त्यावेळेस। नंतर उद्धव साहेबांनी सत्ता आल्यानंतर उद्धव साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी दर आठवड्याला मिटिंग घेऊन संपूर्ण पाणी द्यायची पूर्ण प्लॅनिंग केली। 1700 कोटी उद्धव साहेबांनी दिले होते। पण आता मात्र काय नाही। पण 792 कोटी जी आहे, 792 कोटी आहे त्यावेळेस होती, PPP मधली होती। पण आता मात्र 2800 कोटीपर्यंत गेली आणि अजूनही पाणी 2026ला पाणी मिळेल असं आज पेपरला मी वाचलं। आता कमिशनरला विचारू, आम्ही विचारू 15 मेला तो माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी विचारणार आहोत। समांतर पाणी पुरवठा योजना आहे ती लवकर झाली असती तर नागरिकांना पाणी मिळालं असतं। या ठिकाणी सांगतो की आता ह्या महिलांना जो त्रास आहे, हा त्रास कशामुळे? ती समांतर योजना जी झाली होती जवळपास ती आता 3 वर्षापूर्वी झाली असते, या सगळ्यांना 24 तास पाणी मिळालं असतं। हे सगळं जर हे होऊ न देण्याचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि MIM ह्या लोकांनी होऊ दिले नाही आणि मग मुद्दामच काय आरडाओरड करतात। आणि त्याच्यानंतर सुद्धा मग सरकार आल्यानंतर माननीय उद्धव साहेबांनी जी स्पीड घेतली, पालकमंत्री सुभाष देसाई होते, स्पीड घेतली, ती स्पीड आता मात्र कोणी घेत नाही। शिंदे मुख्यमंत्री झाले, काय केलं त्या शिंदेने? काहीच नाही केलं। त्याच्यानंतर मग आता देवेंद्रजी झाले, काहीच नाही, लक्ष त्यांचं दुसरीकडेच आहे, फोडाफोडी करण्यात, बाकी काही झालं नाही। म्हणून या ठिकाणी मला हे सांगायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर समजा पाणी आलं नाही तर आम्ही मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत। त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरे आणि जर पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही, पाणी व्यवस्थित नागरिकांना भेटलं नाही तर आम्ही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठा मोर्चा, हंडा मोर्चा काढणार असल्याचं यावेळी खैरे साहेब यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन संतोष शिरसाट सर, सर्वोदय मराठी, छत्रपती संभाजीनगर।